अधिक मासातील कृष्ण पक्षातील पवित्र कमला एकादशी निमित्त भागवत संप्रदाय सेवा मंडळाच्या प्रेरणेने मौजे गोमघर तालुका मोखाडा येथे हरिभक्त पारायण रघुनाथ झोले महाराज यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हरिपाठ, हरिसागर, कीर्तन तसेच पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी निवृत्ती भगत महाराज यांनी आपल्या ओजस्वी कीर्तनातून कमला एकादशीचे महत्त्व, भगवान विष्णूंची भक्ती आणि नामस्मरणाचे महात्म्य भाविकांना सांगितले। कीर्तनामुळे उपस्थित भाविकांमध्ये भक्तिभाव जागृत झाला आणि संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला। कमला एकादशी हा दिवस भगवान विष्णूंच्या आराधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे। पूजेदरम्यान भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, चंदन आणि पंचामृत अर्पण करण्यात आले। अधिक मासातील एकादशीला अन्नदान व गरजूंना मदत केल्यास अनेक पटींनी पुण्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दान धर्माचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमासाठी उपस्थित भाविकांसाठी योगेश डहाळे मेजर यांनी फराळाची उत्तम व्यवस्था केली होती। त्यांच्या या सेवाभावी योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले। यंदाच्या कमला एकादशीचे पारण 12 जून 2026 रोजी सकाळी 4:51 ते 9:21 या वेळेत करण्याचा मुहूर्त असल्याचे सांगण्यात आले। श्रद्धा, भक्ती, नामस्मरण आणि सामूहिक सहभागाने पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे गोमघर, खोडाळा आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज, खोडाळा।